morning, students. Standard 8, subject English. इयत्ता 8वी, विषय इंग्रजी. We have finished articles and line 1.2, and today we are going to learn auxiliary verbs from language study. विद्यार्थी मित्रांनो, आपण 1.2 articles and line हा पाठ शिकवलेला आहे. त्याच्यावरती जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपण सोडवतोय. या स्वाध्यायामध्ये लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला ऑक्झिलरी व्हर्ब्स ची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. यामध्ये आपण बघितलं की ऑक्झिलरी व्हर्ब्समध्ये परत प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल्स असे दोन प्रकार आहेत. आता हे प्रायमरी ऑक्झिलरीज जे आहेत हे टू बी ची रूपं आहेत. याच्यामध्ये आपण बघितलं की टू बी ची रूपं, टू डू ची रूपं आणि टू हॅव ची रूपं ही अशी तीन प्रकारची हेल्पिंग व्हर्ब्स असतात, ऑक्झिलरीज असतात. त्यांना प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हणतात. आता टू बी ची रूपं कोणती आपण काल बघितलं. एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल आणि विल हे काय आहे, टू बी ची रूपं आहे. त्यानंतर टू डू ची रूपं कोणती, तर डू, डिड आणि डज ही तीन डू ची रूपं आहेत. आणि फॉर्म्स ऑफ हॅव, टू हॅव ची रूपं कोणती, हॅव, हॅड आणि हॅज ही अशी तीन रूपं त्याची आहेत. तर हे आपण टू बी ची रूपं या ठिकाणी लिहूयात. फॉर्म्स ऑफ बी, फॉर्म्स ऑफ बी मध्ये एम, इज, आर हे वर्तमान काळासाठी, वॉज, वेअर भूतकाळासाठी आणि शॅल, विल हे भविष्य काळासाठी. याला टू बी ची रूपं म्हणायची, फॉर्म्स ऑफ बी. देन फॉर्म्स ऑफ डू, फॉर्म्स ऑफ डू त्या असे आहेत, डू, डिड अँड डज असं लिहूया आपण. डू, डज अँड डिड वर्तमान काळासाठी डू आणि डज, भूतकाळासाठी डिड. त्यानंतर फॉर्म्स ऑफ हॅव, हॅव ची रूपं वर्तमान काळातली हॅव, हॅज आणि हॅड. तर ही अशी टू बी ची रूपं म्हणतात. ह्या सगळ्यांना काय म्हणतो आपण, टू बी ची रूपं म्हणतो. तर याला प्रायमरी, या सगळ्यांनाच आपण काय म्हणायचं, प्रायमरी ऑक्झिलरीज, प्रायमरी ऑक्झिलरीज असं याला म्हणायचं. आता हे सहाय्यकारी क्रियापदच आहेत, ऑक्झिलरीज आहेत, हेल्पिंग वर्ब्स पण याला आपण म्हणतो. हे सहाय्यकारी क्रियापद असतात की मुख्य क्रियापदाला ते सहाय्य करतात. बट इट कॅन बी हे एकटे सुद्धा वाक्यामध्ये येतात. तर या ठिकाणी सांगितलं की द थ्री मोस्ट कॉमन ऑक्झिलरी वर्ब्स असे हे दिलेले आहेत, विच कॅन स्टँड अलोन इन अ सेंटेन्स फॉर टू फॉर्म बी, डू अँड हॅव, दे आर कॉल्ड प्रायमरी ऑक्झिलरीज. तर हे जे ऑक्झिलरीज, प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत हे एकटे येऊन सुद्धा वाक्यामध्ये वाक्य पूर्ण करत असतात, वाक्याला अर्थ देतात आणि त्याला प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. शी इज, शी डज हिज वर्क वेल आणि आय हॅव ए कोल्ड हे मुख्य क्रियापदाशिवाय येऊन सुद्धा हे वाक्य पूर्ण करतात. तसं टू बी ची रूपं जी आहेत, टू बी ची रूपं ही सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते मुख्य क्रियापदाबरोबर येतात. तर त्याला काय म्हणायचं, मॉडेल ऑक्झिलरीज म्हणायचं. तर मॉडेल ऑक्झिलरीज आपण त्याची उदाहरणं घेऊया. कॅन, कुड, इथं लिहितो मी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला. कॅन, कुड,
shall, should, may, might, will, would, त्यानंतर must, need and ought, need and ought to, etc. These are the model auxiliary verbs, or you can call it models. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब ज्याला म्हणतात, किंवा तुम्ही त्याला मॉडेल्स सुद्धा म्हणू शकता थोडक्यात शॉर्ट मध्ये. तर हे काय करतात, हे मॉडेल जे आहेत हे मात्र मुख्य क्रियापदाच्या आधी येतात. समजलं? मग आता ऑक्झिलरीज मध्ये आपण दोन प्रकार शिकलो. एक टू बी ची रूप, ज्याला आपण प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणू शकतो, की हे प्रायमरी ऑक्झिलरी जे आहेत की किंवा टू बी ची रूप जी आहेत हे सेपरेट वाक्य बनवू शकतात. म्हणजे स्वतः ते क्रियापदाचा काम करतात आणि वाक्याला अर्थ देतात. म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे ह्याच्यामध्ये मुख्य क्रियापदाची आवश्यकता नसते. पण मॉडेल ऑक्झिलरी वर्ब जे आहे त्यात मात्र मुख्य क्रियापद असावं लागतं. फॉर एक्झाम्पल बघितलं आपण, फॉर एक्झाम्पल ही कॅन वर्क हार्ड. म्हणजे इथं कॅन आणि वर्क हे दोन क्रियापद आहेत. कॅन आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ज्याला आपण मॉडेल म्हणू, आणि वर्क हे मुख्य क्रियापद आहे काम करणे, आहे की नाही. ही कॅन वर्क हार्ड, देन ही विल वर्क हार्ड अँड ही मस्ट वर्क हार्ड. तर हे तीन वाक्य जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की मॉडेल जे आहेत हे मुख्य क्रियापदाच्या आधी येतात, आणि प्रायमरी ऑक्झिलरी जे आहेत हे एकटे सुद्धा वाक्यामध्ये येऊ शकतात. हे आपण अभ्यास जो आहे बघितला. आता त्याच्यावरती स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे. काही वाक्य आपल्याला या ठिकाणी आपण लिहून घेऊयात, की आपल्याला काय करायचे, अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स इन फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब्स ला अंडरलाईन करा. आता वाक्य पहिला असं आहे, वी हॅव ए हॉलिडे टुमॉरो. वी हॅव ए हॉलिडे टुमॉरो. आता याच्यामध्ये मॉडेल कोणता आहे? सो हॅव इज द मॉडेल, राईट. दुसरं उदाहरण घ्या, रीना इज इंज्युअर्ड बॅडली. रीना इज इंज्युअर्ड बॅडली. याच्यामध्ये मॉडेल कोणता आहे? रीना इज. वी हॅव, रीना इज ला अंडरलाईन करणार तुम्ही. देन यू मस्ट वेअर क्लीन क्लोथ्स. You must wear clean clothes. Right? या वाक्यामध्ये मॉडेल कोणता आहे? मस्ट. राईट, यू मस्ट वेअर क्लीन क्लोथ्स. मस्ट नांदलन करा. नेक्स्ट वन, शी शुड टॉक पोलाइटली. शी शुड talk politely. याच्यामध्ये सांगा कुठला आहे मॉडेल? शुड, राईट. शी शुड टॉक पोलाइटली. नेक्स्ट, दे डिड नॉट हेल्प मी. दे डिड नॉट हेल्प मी. याच्यामध्ये कुठला आहे मॉडेल? दे डिड, राईट. 6, ए बिग थॉर्न हॅड पर्स्ड इन द लायन्स toe. ए बिग थॉर्न had pierced the lion's toe. The lion's toe. यामध्ये कुठलं मॉडेल आहे? A big thorn
हॅड पिअर्स्ड इन द पिअर्स द लायन्स टू याच्यामध्ये हॅड बरोबर. नेक्स्ट वन द लायन वॉज केज्ड. द लायन वॉज केज्ड याच्यामध्ये सांगा मॉडेल कुठला आहे. द लायन वॉज केज्ड राईट. सो हिअर गिवन 12 सेंटेन्सेस. या ठिकाणी 12 वाक्य दिलेली आहेत. 7 वाक्य आपण बघितली. याच्यामध्ये ऑक्झिलरी व्हर्ब्स आपण शोधले. त्याला मॉडेल्स पण आपण म्हणू शकतो की हे ऑक्झिलरी व्हर्ब्स वाक्यामध्ये कोणते हे आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. तर आता शिकवत असताना पाठ चालू असताना जर काही अशा प्रकारची ऑक्झिलरी व्हर्ब्सची वाक्ये नेहमी येत असतात तर त्याला तुम्ही एक अंडरलाईन करायचे आणि ते वाक्य लिहून काढायची की सरावासाठी ही वाक्य आपल्याला खूप महत्त्वाची ठरतात. तर या ठिकाणी लँग्वेज स्टडी आपल्याला संपलेला आहे. ऑक्झिलरी व्हर्ब्स आपण आज या ठिकाणी बघितला. तर 1.2 अँडरकॉल्स अँड द लायन आपला या ठिकाणी संपलाय. त्याचे पॅसेज वाईज अभ्यास तुम्ही वर्कबुक मधनं करा. वर्कबुक घेऊन या 8वीचे इंग्रजीचे वर्कबुक आणा. त्याच्यामध्ये पॅसेज असतो म्हणजे 1-2 पॅरेग्राफचा पॅसेज दिलेला असतो आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रकारचे प्रश्न येतात राईट. तर तुम्ही सराव जो आहे हा पॅसेजचा पण करा. पॅसेज लिहा. वर्कबुक आणा. वर्कबुकमध्ये पॅसेज दिलेले असतात. त्या पॅसेजवरचे विचारलेले प्रश्न तुम्ही सोडवायचे. तर त्याच्यामुळं तुमची परीक्षेचा सराव होईल. तर थांबूया आपण मित्रांनो या ठिकाणी. धन्यवाद.